अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतद ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. तरी परमात्मा ईशे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. महायोगपीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलीकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतद ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. संत श्रेष्ठ संत महावैष्णव संत ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि श्रीमद भगवद्गीता भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला तत्वज्ञानाचं प्रतिपादन करतात आणि हे तत्वज्ञानाचं प्रतिपादन करत असताना अर्जुनाला यथार्थ ज्ञानाचं स्वरूप सांगतात. कारण ज्ञानाचं महत्व आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र काय आहे जगात? ज्ञान पवित्र आहे. ज्ञान प्रत्येकाकडे असावं असं वाटतं. प्रत्येकाला ज्ञान आपल्याकडे असावं असं वाटतं. ज्ञान नसेल तर एखादा म्हटलाच आपल्याला की काय अज्ञानी आहेस काय, तर आपल्याला बरं वाटत नाही. कारण ज्ञान हा आपला स्वभाव आहे. ज्ञानी असणं हे आपल्याला बरं का वाटतं? कारण ज्ञान हा आपला स्वभाव आहे. प्रकाशन करणं, प्रकाशनाचं चिंतन होणं हा आपला स्वभाव आहे. पण नेमकं कोणतं ज्ञान असावं हे मात्र महत्वाचा समजण्याचा विषय. एक आहे लौकिकातलं ज्ञान, व्यवहारातलं ज्ञान, आणि एक आहे अलौकिक ज्ञान. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्यम ज्ञानम प्रत्यक्षम. इंद्रियार्थाद्वारा प्रगट होणारं प्रस्तुत होणारं जे ज्ञान आहे ते बाह्य ज्ञान नाही का. पण जिथं फलव्याप्ती नसते, वृत्तीव्याप्ती फक्त काम करते, अशा ज्ञानाच्या ठिकाणी स्वसंवेद्य असणारं ज्ञान म्हणजे स्वतःला जाणणारं ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान नाही का. जगत जाणण्याचं ज्ञान जे आहे ते बऱ्याच जणांना आहे, पण स्वस्वरूपाचं ज्ञान बऱ्याच जणांना असेलच असं म्हणता येत नाही. ते ज्ञान करवून देणारे महात्मे आहेत. काही वेळ आपल्याला एखाद्या गोष्टीचा विसर पडतो, त्यावेळी कोणीतरी आपल्याला आठवण करून देतं, त्यावेळी आपल्याला त्याचं ज्ञान होतं. मग ज्ञान नसतं का? ज्ञान आहेच पहिलं, फक्त मध्ये विसरलेलं असतं. हा विसर पडलेला आहे. हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. वास्तविक अनादि अज्ञान आहे, याला काही सुरुवात नाही. पण संत त्याचा बोध करून देतात. हरवलेली गोष्ट आपल्याला प्राप्त करून देतात ते संत आहेत. लक्षात घ्या. संत महात्मे श्रेष्ठ काय आहेत? आपली काहीतरी गोष्ट हरवलेली आहे. काय हरवलंय आपल्याकडं? लहान बालक असावा आणि यात्रेमध्ये आई बरोबर गेलेला असावा, चुकून तो काय झाला? हरवला. हरवल्यानंतर आई शोधत असते बाळाला आणि बाळ शोधत असतं आईला नाही. दोघं एक दुसऱ्यांना शोधत असतात, फक्त सापडत का नाहीत? तर योग्य मार्गाच्या ठिकाणी एकत्र येत नाहीत नाही का. काही प्रतिबंध आहेत. ती न दिसण्याला कारण तिच्या आडवं काहीतरी येत असतं आणि बालक न दिसण्याला त्याच्या आडवं काहीतरी येत असतं. आणि जेव्हा भेट होते त्यावेळी जो आनंद आहे नाही का, भेट होते त्यावेळी जो आनंद आहे तो पहिला असतो त्यावेळी आनंदापेक्षा अनेक दुःखातून पुन्हा सुखाच्या दिशेचा आनंद आहे बरं का. म्हणजे आई जेव्हा भेटते मुलाला त्यावेळी काय आनंद आहे, म्हणजे हरपले आपण पे पावे. तसे आपल्याला आपल्या स्वरूपाची विस्मरण झालेले, हरवलोय आपण म्हणा, हरपले. आणि ते आपल्याला प्राप्त झाल्यावर किती आनंद व्हायला पाहिजे, किती आनंद. सगळ्याचा आपला प्रवास त्या प्राप्ती करताच आहे.
हरवलेली गोष्ट शोधण्याकरताच आहे. आणि मग त्याला मदत करतात ते संत. आपल्याला जे मदत करतात ना महाराज, ते कोण आहेत? संत आहेत. आपल्याला मदत करतात, म्हणून मार्गदर्शक श्रेष्ठ म्हणलेले आहेत. भगवंतांनी अर्जुनाला मदत केली आहे तत्वज्ञान समजण्याकरता. अर्जुना तत्वज्ञान आपल्याकडे जे आपलं ज्ञान आहे ते प्रगट करण्याकरता, बाकी शब्द ज्ञान जे आहे ते आपल्याला मदत करत. भगवंतांनी अर्जुनाला जे शब्द बोललेले आहेत ते शब्द अध्यात्म संबंधीचे आहेत, आणि त्यामुळे अर्जुनाला स्वतःचा बोध झालेला आहे. आणि त्यामुळे तो अर्जुन म्हणतो, आता देवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे. नष्टो मोह, माझा मोह संपला. स्मृतीर लब्ध्वा, मला स्मृती प्राप्त झाली, नाही का. माझा मोह संपला, मला स्मृती प्राप्त झाली, नाही का. नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा त्वत्प्रसादात. कोणामुळे? तुझ्या प्रसादामुळे. तो प्रसाद कोणता आहे? तर तुझा ज्ञानरूपी बोधरूपी प्रसाद आहे. स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. आता माझा गतसंदेह झालेला आहे, मला कोणता संशय राहिलेला नाही, आणि तुम्ही जसं म्हणाल मी तसं करायला तयार आहे. अर्जुन शेवटी देवाला म्हणतात. का म्हणतात असं? अर्जुनाचा मोह निवृत्त झाला. ज्याच्यामुळे निवृत्त झाला ते भगवंताचे शब्द आहेत. आपल्या प्रवचनातनं, कीर्तनातनं, ज्ञानाच्या प्रबोधनातनं एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये असणारा जो दोषरूपता असू शकते त्याच्या निवृत्तीची साधनता म्हणजे ज्ञान, नाही का. आपण जेव्हा प्रवचन कीर्तन ऐकायला बसतो त्यावेळी आपल्या अंतःकरणातले दोष हळूहळू काय व्हायला लागतात? दूर व्हायला लागतात. हळूहळू दूर होतात. आपले दोष दूर होण्याकरताच परमार्थिक चिंतन आपण, आणि परमार्थिक चिंतन आपलं स्वरूप ओळखण्याकरताच आहे. ओळखारे वस्तू सांडारे कल्पना, नका आड राणा जाऊ धनी. ओळखा, कल्पना सांडा आणि ओळखायला पाहिजे तत्वाला. आणि ओळख पटूपर्यंत आपला प्रयत्न सोडायचा, ओळख पटूपर्यंत, बरं का. आणि ते ओळखणं म्हणजेच ज्ञान होणं, बरं का. इथं ज्ञानाचा विषय सांगितलाय. अध्यात्म ज्ञान नित्यत्व, तत्वज्ञान अर्थदर्शन. स्वरूपाचं दर्शन तत्वज्ञान, ते अध्यात्म ज्ञान आहे, तेच ज्ञान आहे. यदतो अन्यथा, बाकी सगळं जे आहे ते अज्ञान जरी असलं तर ते परिपूर्ण ज्ञान नाही, ते मर्यादित ज्ञान. त्यामुळं त्याच्याबद्दल बोलताना येत ज्ञानमिति प्रोक्तम अज्ञानम यदतो अन्यथा. अन्यथा जे आहे ते सगळं काय आहे? अज्ञान. त्या ओळखण्याच्या दिशेचा प्रवास आपला ओळखायला पाहिजे, नाही का. ज्ञानोबा फार सुंदर बोलतात या श्लोकात. एक परमात्मा ऐशे जी एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. इथं परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाला दिसते त्या ज्ञानाला अध्यात्म ज्ञान. परमात्मा वस्तू कोणत्या ज्ञानाने दिसते महाराज? परमात्मा वस्तू ज्ञानानं दिसणं म्हणजे त्या दिसण्यामध्ये प्रकार आहे अनुभवणं. ज्या गोष्टीचं दिसणं आहे ते काय आहे? अनुभवणं. अनुभवता आलं पाहिजे. देव नुकता दिसावा का त्याच्याबद्दल आनंद वाटावा? बघितल्यावर डोळ्यांना सुख वाटलं पाहिजे का नाही? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. नवे नवे तर तुकोबा डोळ्याची भूक नवजे माझ्या डोळ्याची भूकच भागण झाल्या. एवढंच आनंदाचं स्वरूप डोळ्यांना आनंद द्यायला लागले. म्हणजे नुकता देव दिसणं डोळ्यांनी, असा भाव आहे का मनामध्ये अंतःकरणामध्ये आनंदाचा भाव यावा? आनंदाचा भाव यावा म्हणून त्याचं दर्शन घेतो. एखाद्या व्यक्तीचं दर्शन घेतलं तर त्या व्यक्तीपासून आपल्याला दुःख होत असेल तर आपण त्याच्या दर्शनाच्या मागं लागत नाही. पण परमात्म्याचं आपण वारंवार दर्शन घेतो कारण त्याच्यापासून आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. आनंदाची प्राप्ती. मग काहीतरी अपेक्षेनं त्याच्याकडे आपण बघत असेल तर तो आनंद देत नाही असं नाही, देईल की. आणि अपेक्षा रहित जर त्याचं दर्शन घेत असेल तर दर्शनामध्ये प्रकार यथार्थ दर्शन घेणं गरजेचं. परमात्म्याचं दर्शन कसलं झालं पाहिजे? यथार्थ. म्हणजे साधं दर्शन आणि यथार्थ दर्शनात फरक आहे. वरवरनं बघणं हे साधं दर्शन, दिसतो तो वरवर, पण त्याचं यथार्थ ज्ञान दृष्टीनं दर्शन. म्हणून 11व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की ज्ञानदृष्टी, तुला दृष्टीची गरज आहे. विश्वरूप दर्शन या डोळ्यांनी होऊ शकत नाही. न तुमाम शक्यसे दृष्टुम अननैव चक्षुषा.
म्हणून तुला आम्ही दिव्य चक्षु देतो म्हणले. दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. माझं विश्वरूप बघायचं असेल तर चर्मचक्षु या चक्षुने नाही तर दिव्य चक्षु द्यावे लागतील, श्रेष्ठ चक्षु द्यावे लागतील, तेव्हा माझं दर्शन होईल. तसं आपल्याकडे ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, ज्ञानदृष्टी हरपलेल ना, तर ती हरवलेली ज्ञानदृष्टी घालवण्याकरता काय करावं लागेल? ज्ञानाचा बोध कुणाकडनं तर करून घ्यावा लागेल. कृष्णांजन एक वेळा डोळा घालता आडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. कृष्णांजन एक वेळा डोळ्यामध्ये घातलं. कोणी घातलं? श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला सोज्वळ, बाप रुक्मा देवर विठ्ठल दिनांचा दया. हा मार्ग गुरूंनी दाखवला आणि गुरूंनी आम्हाला तो बोध ती करून दिला. कुठं आहे नाही का? काय मार्ग दाखवला? कुठलं? त्या ठिकाणाचं दर्शन करवून दिलं. दृश्यते अनेनिती दर्शनम म्हणून दर्शन कर, दृश्यते अनेनिती दर्शनम. तो मार्ग कृष्णांजन डोळ्यामध्ये घातलं म्हणले आणि भ्रांतीचं पडळ संपलं. तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. डोळ्यावर कधी तर पडळ येते की नाही, तसं ज्ञानरूपी डोळ्यावरती काय आलेले आहे? पडळ आलेले असेल अज्ञानाचं, तर ते निवृत्त गुरुच्या द्वारा होत, बाकी कोणाद्वारा होत? गुरुविन अनुभव कैसा कळे, गुरुविन ज्ञान नाही का, तया कैचे कीर्तन घडेल नामी. गुरुशिवाय बोध कुठे आहे म्हणले, गुरुशिवाय ज्ञान कुठे आहे, म्हणून गुरूंची चिंतनता सांगितली, संतांची चिंतनता सांगितलेली आहे. आणि ते संत आपल्याला ज्ञानाचा बोध करतात, अशा ज्ञानाचा बोध करतात की ते बरवा आहे, ते ज्ञान पैगा बरवे. बरं का? मार्ग कोणता आहे? ज्ञान जगात भरपूर आहेत, पण त्या दिशेचा मार्ग जो आहे, परमार्थिक दिशेचा मार्ग, त्या ज्ञानाची बोधता आपल्याला प्राप्त व्हावी नाही का, याच्याकरता बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. ज्यांना कळवळा येतो ते संत. बुडते हे जन न देखवे डोळा. बरं का? काही लोकांना दुसऱ्याचं बरं वाटत नाही, दुसऱ्याचं बघवत नाही म्हणतात काय लोक. एखाद्याला म्हणतात, एखाद्याला दुसऱ्याचं बघवत नाही. तसं संतांनाही बघवत नाही, पण काय बघवत नाही? दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. तिथं प्रमाणच आहे, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. फक्त एखाद्याला दुसऱ्याचं सुख बघवत नसतं, संतांना दुसऱ्याचं दुःख बघवत नाही. बरोबर ना? संतांना दुसरा दुःखित आहे, दुसरा त्रासित आहे, बुडते हे जन, हे संतांना बरं वाटत नाही, म्हणून ते ज्ञानाचा बोध करण्याकरता प्रस्तुत होतात. जगात काय ज्ञान कमी नाहीत. कोणाला कशाचं ज्ञान आहे, कोणाला कशाचं ज्ञान आहे. ज्ञानाची संख्या, ज्ञान आपण कोणाला ज्ञान म्हणतो? इंद्रियार्थ सन्निकर्ष जन्य ज्ञान प्रत्यक्ष ज्ञान आहे, परत अनुमान ज्ञान आहे, उपमान ज्ञान आहे, शब्द ज्ञान आहे, अर्थापत्य, अनुपलब्धी आहे. हे ज्ञानाचे प्रकार आहेत. मग इथं त्रिपुटीचा व्यवहार आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. जाणणारा कोणीतरी आहे, कोणाला तरी जाणायचं आहे आणि कोणाच्या तरी माध्यमातून जाणायचं. बरोबर ना? पण या सगळ्या ह्या त्रिपुटीच्या व्यवहाराच्या ज्ञानामध्ये हे अज्ञानानं परिणामित झालेलं जे ज्ञान आहे, अज्ञानानं परिणामित झालेलं जगदरूपी ज्ञान आहे, त्या जगदरूपी ज्ञानाच्या विषयांच्या ज्ञानाच्या अपेक्षेमध्ये महात्मा पडत नाहीत, संत पडत नाहीत. त्यांना जाणायचं असतं आत्मतत्व. काय जाणायचंय? आत्मतत्व. जसं दगडामध्ये सोनं आहे, लाकडात अग्नी आहे, दुधामध्ये तूप आहे, आहे की नाही सांगा? दगडात सोनं आहे, पण त्याचं ज्ञान नाही, म्हणजे ते दिसत नाही, त्याची प्रतीती येत नाही. ते कोणाला दिसतं? त्याच्यावर प्रक्रिया करत असेल. म्हणजे सगळ्याच दगडात सोनं नाही, ते दगडाच्या सोन्याच्या खाणी आहेत, तिकडे दगड असतील तर तिथं त्या दगडांमध्ये काहीतरी प्रक्रिया करून त्यातनं सोनं प्राप्त करावं लागतं. बरोबर ना? सोनं सहज भेटत असतं तर मग काय स्वस्त असतं, पण सहज नाही भेटत. दगडात सोनं आहे, लाकडात अग्नी आहे, आहे की नाही सांगा? दुधामध्ये तूप आहे, पण काहीतरी प्रक्रिया करावी लागते, त्याशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. एखाद्याच्या घरी चहाला जरी आपण गेलो आणि चहाला गेल्यानंतर थोडा वेळ वाट बघावी लागतेच, कारण चहा ठेवायचं म्हणलं की पाणी ठेवावं लागेल, त्याच्यात काय पावडर, साखर,
टाकावे लागेल, त्याच्यानंतर दूध टाकावं लागेल, बरोबर ना. ते चहा करून तयार करणारे जे आहेत त्यांनी ते सगळं तयार करूपर्यंत वाट बघावी लागेल. चटणी जरा टाकावी लागेल. टाकायला का? नाही नाही, चहा बनणार नाही. अहो, चहा जरी प्राप्त करायचा असेल तर त्याच्याकरता क्रम करावा लागतो. बिना क्रमाचा चहा मिळू शकत नाही. मग बिना क्रमाचा आणि वाट बघण्याचा शिवाय चहा मिळू शकत नाही, तर आल्या आल्या गडबडीत देव कसा भेटेल? कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिवा. आपल्या मनाला पहिलं सुचिरभूत करता आलं पाहिजे, आपल्या अंतकरण वृत्तीला स्थिर करता आलं पाहिजे. अंतकरण वृत्ती स्थिर करावी, अंतकरण वृत्ती सुचिरभूत करावी, मग बोधाचा अनुभव संतांच्या संगतीमध्ये येतो. बैसता संतांची संगती कळो आले कमळापती, नाही का? अशा तो मार्ग आहे, ती साधन आहे. आणि त्या साधनेनं गेल्यानंतर जे मिळतं त्याला म्हणतात ते ज्ञान. एक परमात्माशी जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञाना असतं, ते ज्ञान. जगात सगळी ज्ञान असतील आपल्याला. तुकोबांचा एक सुंदर अभंग आहे, एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. मग काय नेमका शूर कुणाला म्हणायचं? जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी. तुकोबा म्हणतात संसार जिंकावा, संसाराला जिंकावं. कोणता संसार जिंकावा? आम्ही प्रपंच करतो त्याचं नाव संसार केवळ आहे का? केवळ त्याचं नाही बरं का. जगदरूपी जे प्रतीती येते अज्ञानानं, नाही का, जन्म मरण रूपी संसार, या संसाराला जर जिंकायचं असेल तर ते शस्त्रास्त्राने जिंकलं जात नाही. म्हणजे व्यावहारिक संसार शस्त्रास्त्राने जिंकला जाईल, पण आपल्या अज्ञानानं प्रतीतीला येणारा जगदरूपी संसार शस्त्रास्त्राद्वारा जिंकता येत. व्यवहारामध्ये शस्त्राचा वापर करतो, मग आपण विजय प्राप्त करतो, जिंकणं ते बरोबर आहे. पण परमार्थामध्ये म्हणजे अध्यात्मामध्ये अज्ञानाच्या निवृत्ती करता शस्त्र वापरून चालेल का? अज्ञानाच्या निवृत्ती करता म्हणजे जिंकावा म्हणजे काय? अज्ञानाची निवृत्ती करावी म्हणजे काय? तर अज्ञानाची निवृत्ती ज्ञानानं होते, ज्ञानरूपी. म्हणून म्हणते तिथं वर्णन केलं, ज्ञान खड्ग आहे. तस्माद ज्ञान नाही का, रिस्तम ज्ञान छिनात्म चित्वेनम संशय योग मातिष्ठोतिष्ठ भारत. वर्णन आहे की ते ज्ञान आतमध्ये आहे आपल्या. ज्ञान म्हणजे करण्याची योग्यता आपल्यामध्ये आहे, पण त्या दिशेचा प्रवास मात्र आपला होत नाही. काही लोकांचा होत नाही. मार्गस्थ का होत नाहीत? कारण आपल्याला कामक्रोध तिथपर्यंत पोचवूनच देत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, विकार जे आहेत ते आपल्याला पारमार्थिक दशेपर्यंत पोचवून देत नाहीत. विषयांमध्ये लुप्त झालेलं असेल मग जिंकणं संसाराला होईल काय? विषयांमध्ये जर आपलं मन असेल, विषयांमध्येच आपल्या मनाची प्रवृत्ती असेल तर आपण पारमार्थिक दिशेनं आपलं मन लावू शकत नाही. कारण एक वेळ मन एकच काम करतं, दुसरं काम करू शकत. आता तुमच्या मनानं कोणाचा आकार धारण केलाय लवकर सांगा. आता तुमच्या मनामध्ये कोणता विषय आहे सांगा. आता तुमच्या मनामध्ये परमार्थाचाच विषय आहे, कारण तुम्ही प्रवचनात बसलाय, तुम्ही प्रवचनाचंच बघताय, प्रवचनाचं ऐकताय, कानामध्ये प्रवचनाचा बोध झाल्यामुळे तिथं ज्ञानाचा विषय चालू आहे, भक्तीचा चालू आहे, अध्यात्माचा चालू आहे, भगवंताबद्दल चालू आहे. त्यामुळे अंतकरणात शुद्ध भावच येतो का नाही सांगा. कीर्तन प्रवचनातनं आपण ऐकायला लागलो तर आपल्या मनात कोणता भाव आहे? शुद्ध भाव आहे, सुचिरभूत भाव आहे का नाही सांगा. हा शुद्ध भाव, सुचिरभूत भाव, मग मनानं त्याचाच आकार धारण केला. कोणत्या विषयाचा आकार धारण केला? परमात्म विषयाचा आकार धारण केला. हा किती वेळ धारण झालेला आहे आता सांगा. आपल्या मनानं तो आकार किती वेळ धारण करणार आहे? त्या मन आपलं सांगा, नाही का. काही लोक म्हणतात अहो प्रवचनात आहे तोपर्यंतच आमचं मन तिथं लागतं, प्रवचनातनं बाहेर गेलं की जरा बाहेर जाऊन बघाच की प्रवचन झाल्यानंतर बाहेर गेल्यावर कुठला विषय चालू झाला? विषय मनानं कुठला घेतला? काय वाटतं तुम्हाला? प्रवचनातनं आपण बाहेर गेलो, कीर्तनातनं आपण बाहेर गेलो तर आपले विषय काय चालू झाले, पण तिथंही आपला विषय परमार्थिक जर होत असेल तर त्यांचा निरंतर विषय परमार्थिक विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता.
ज्यांचा निरंतर विषय परमात्माच झालेला आहे, म्हणजे मनानं बाकी कोणताही आकार धारण केला जात नाही, मन नेहमी त्या परमात्मा स्वरूपाच्या आकाराला आकारित आहे, आकाराकारित झालेला आहे. वृत्तीमध्ये अन्य कोणाचा प्रवेश करूनच देत नाहीत. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे घर केले रीते. काम क्रोधानं घर मोकळं केलेलं आहे आणि काम क्रोध त्यासी बाधितची ना. काम क्रोध त्यांना बाधतच नाहीत. आपण एखाद्या गावाला गेला, आता मी जरा माझी तब्येत हे झाले, याचं कारण काय, म्हणजे गाव फिरत असताना पाणी बदललं की पाणी बाधलं म्हणतात लोक. बाधतं का नाही कधीतरी पाणी? तसं काम क्रोध हे विकार आहेत, ज्याला बाधत नाहीत ते संत आहेत, ते भक्त आहेत. काम क्रोध विकार बाधित नाहीत. ते त्यांच्या समोर उपस्थित जरी झाले तरी त्यांच्यामध्ये त्याचा परिणाम जाणवत नाही, ते त्याच्यामध्ये बदल नाही, त्यांच्यात येतच नाही. ते कामेश क्रोधेश रजगुण समत्व. आणि जे सत्वाचं सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे त्यांच्यामध्ये रजाच्या पासून प्राप्त असणाऱ्या प्रवृत्ती काम करत नाहीत. सत्वाचं सामर्थ्य त्यांच्याकडे सत्वगुण अधिक आहे. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. सत्वाचं सामर्थ्य घेऊन व्यवहारात चालावा. आपण आपला व्यवहार किती सफळ होऊ शकतो सांगा, सत्वाचं सामर्थ्य घेऊन निघालो. आता हे सत्वाचं सामर्थ्य घेण्याकरता मला काय मोठं उपद्व्याप करावं लागेल? मी पैसा भरपूर माझ्याकडे असेल तरच माझ्याकडे सत्वगुण राहील आणि पैसा नसेल तर सत्वगुण राहणार नाही, असं काय आहे का? अजिबात नाही. माझ्याकडं जर ताकद असेल, शरीर धडधाकट मजबूत असेल तरच माझ्यात सत्वगुणाची प्राप्तता आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त नाही का सत्वगुण नाही असं म्हणता येईल का? तर नाही. सत्वगुण आपल्याला स्वीकारायचा आहे. काय मोठा विषय काय करायचा नाही. आपल्या मनाला नेहमी निर्मळ ठेवायचा विचार करायचा. आणि ते निर्मळ राहतं कुठं? म्हणजे संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. या पंथानच त्या दिशेचा प्रवास चालू होतो. परमार्थिक दिशेचा प्रवास हा संतांच्या संगतीनं चालू होतो. म्हणून नित्य त्यांची संगती व्हावी, नाही का? अखंड प्रेमात संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांची संगती सर्व काळ असावी. नवे नवे व्यवहारात आपण दिवसात एक वेळ का असना आपल्याला संतांची संगती म्हणा. संतच आता भेटत नाही तर संतांची संगती. आता संत दिसत नाहीत कुठं म्हटले दिसत नाहीत काय? जर नाही दिसले ज्ञानेश्वरी पुढे घेऊन बसा, ही सुद्धा संतांची संगती आहे. गाथा पुढे घेऊन बसा, संतांची संगती आहे. भागवत घेऊन पुढे बसा, संतांची संगती आहे. हरिपाठ घेऊन पुढे बसा, संतांची काय आहे? संगती आहे. दररोज आपण भगवंताच्या चिंतनात बसलो की आपल्याला परमार्थिक संगती झाली का नाही सांगा? झाली आपल्याला. हा नित्यनेम आपला पाहिजे की दररोज संतांच्या संगती. मग काय आहे की त्याचं सामर्थ्य त्या पद्धतीनं वाढत असतं. प्रत्येक क्रिया आपण दररोज करतोच, त्याच पद्धतीने करतो, त्याच प्रकारे करतो असं होतं का? जेवायची क्रिया, जेवताना टायमिंग ठरवले का आपण? सकाळी 10लाच जेवायचं, 10च्या पुढे 1 पॉइंट जरी गेला, 1 सेकंद जरी गेला तर मी जेवणार नाही असं म्हणतो का कोण? सकाळी 10लाच जेवायचं, 10 ते 11चं जेवणाचं टाइम ठेवलं, संध्याकाळी 7 ते 9 जेवणाचं, 8 ते जेवण ठेवलं, असं आपण ठरवलेलं असतं का क्रियेमध्ये? नाही. आपण कधीही जेवू शकतो, कधीही आपल्याला वाटतंय त्यावेळी, बरोबर ना? हा. बाकी कोणत्याही क्रियेमध्ये नित्यनियम ठेवलाय का आपण? मग नित्यनियम ठेवला नसल्यामुळं त्या क्रियांमध्ये आपला एवढा संस्कार त्यात नसतो. ज्या गोष्टीचा नित्यनियम असतो त्याचा प्रभाव अधिक काळ आपल्यावर काम करतो. त्याचा प्रभाव काय करतो? अधिक काळ आपल्यावर काम करतो. जसा तुमचा नित्यनियम झाला, नाही नाही आता 7 वाजलेत, 6 वाजलेत ना, आता मी हरिपाठ करावं, आता मी भक्ती करावी, त्या भक्तीमधला नित्यनियम चालला, मन तिथं लागलं. आणि बाकीच्या व्यवहारामध्ये क्रियेमध्ये अपेक्षा असते, अभिलाषा असते, भूक भागावी म्हणून जेवण आहे. मग भजन कशा करताय? फक्त समाधान. हरिपाठ कशा करताय? समाधान. का मला हरिपाठ केल्यावर मला पुण्य वाढावं? पुण्यही वाढतं, काय हरकत नाही, पुण्याची गणना कोण करेल. पण निरपेक्ष जर केलं तर अंतःकरण शुद्ध होतं, समाधानित होतं, चित्त शुचिरभूत होतं. मला एवढंच सांगायचं होतं, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. संसार जिंकणं म्हणजे ते आपल्यावर
कामक्रोध हवी न होता आपण त्यांना हवी होणं. कामक्रोध आपल्यावर हवी नाही झाले पाहिजेत. हवी म्हणजे कळतं ना, कामक्रोध आपल्यावरती आपल्यापेक्षा मजबूत नसले पाहिजे. कामक्रोधांना आपल्याला आवरता आलं पाहिजे. कामक्रोधावर आपण मजबूत अशी पकड धरता आली, याला म्हणतात जिंकणं. नाहीतर काय, जिंकावा संसार. आणि हा संसार जिंकण्याचं सामर्थ्य कशामुळे येईल तर संतांच्या संगतीमुळं, ज्ञानामुळं. आणि हे ज्ञान कुठं भेटतंय? जे ज्ञान परमात्म्याचं दर्शन करून देतंय ते ज्ञान, परमात्म्याचं दर्शन करून देणारं ज्ञान, नाही का महाराज? व्यवहाराचं दर्शन करून देणारं ज्ञान. कारण बाकी सगळी ज्ञान कशी आहेत? व्यवहाराचं दर्शन करून देणारं ज्ञान असेल तर ते उत्पत्ती लय रहित युक्त आहेत. उत्पत्ती आहे, लय आहे, प्रगट आहे, संपण आहे, जास्त काळ टिगितीलच असं म्हणता येत नाहीये. बरोबर ना? म्हणजे ते ज्ञान आता मला मिळालं. एखादा डॉक्टर आहे, डॉक्टरीचं त्यांना ज्ञान आहे, डॉक्टरीचं ज्ञान आहे म्हटल्यानंतर त्यांना जर प्रवास करताना गाडी बिघडली तर कधी तर असं वाटतंय, अरे अरे मी इंजिनियर झालो असतो बरं झालं असतं. कधी तर एखाद्यावर मनात येतं. एखादा इंजिनियर आहे, सोफा सेटवर बसून टीव्ही बघत बसलेला आहे आणि बघता बघता पोटात दुखायला लागलं आणि पोटात दुखायल्यानंतर जरासं मनात येऊन जाते, बरं झालं असतं मी डॉक्टर झालो असतो, मला नेमकं काय झालंय. म्हणजे अपेक्षा अजून काही संपलेल्या नाही. जे ज्ञान आपल्याला मिळालं पण आज आपली परिपूर्णता अनुभवाला आली अशी म्हणता येईल का? व्यवहारातल्या ज्ञानांमध्ये परिपूर्णता नाही आहे. व्यवहारातले ज्ञान कुठं ना कुठं मर्यादित आहे, कुठल्या मर्यादित अवस्थेत आहे. पण गीताकार सांगतात असं ज्ञान असावं की जे जाणल्यावर पुन्हा काहीच जाणायची इच्छा नाही. बरं का? असं ज्ञान गीताकाराने सुंदर सांगितले. कोणतं ज्ञान की जे जाणल्यावर पुन्हा काहीच जाणायची इच्छा नाही, असं कुठलं ज्ञान आहे? म्हणजे गीताकार सांगतात यज्ञात्वा ज्ञेय भूयण्यो ज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्यावर पुन्हा काहीच जाणायची गरज नाही. आता गीताकारांनी दुसरा एक सांगितलाय शब्द, यम लब्ध्वा चापरम लाभ मन्यते नाधिगम तत. जो लाभ मिळाल्यानंतर पुन्हा कोणताच लाभ प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. अधिक काय मिळवावा अशी अपेक्षा राहत. पूर्णतेचा अनुभव दिलं जातं. पूर्णतेच्या ठिकाणी स्थैर्यता आहे, पूर्णतेच्या ठिकाणी स्थिरता आहे. बघा परिवर्तन कुठं आहे? जोपर्यंत पूर्णता नाही तोपर्यंत परिवर्तन आहे. पूर्णता झाली की परिवर्तन राहत नाही. बघा कसं, दुधाचं काय बनवलं? दही बनवलं. दह्याचं काय बनवलं? ताक बनवलं. ताकाचं काय बनवलं? लोणी बनवलं. लोण्याचं तूप. आता तुपाचं काय बनवता येईल का? तुपाचं काय बनवता येईल का? नाही. तुपाचा तूप स्थिरतेचा भाव झाला. जोपर्यंत परिवर्तन कुठं होतं? दुधाचं दही होऊ शकतं, दह्याचं ताक होऊ शकतं, ताकाचं लोणी होऊ शकतं, लोण्याचं तूप होऊ शकतं. तूप हे पूर्णता आहे आणि पूर्णतेच्या ठिकाणी स्थैर्यता आहे. आता त्याच्यात परिवर्तन नाही. आता त्याच्यात बदल काय आहे का? नाही. पूर्णतेच्या ठिकाणी. समजा एखादी पुरी आहे, पुरी माहिती आहे, आपण घरामध्ये पुऱ्या करतो. पुऱ्या करताना आपण कढईत टाकतो. कढईत पुरी टाकल्यावर तडतड तडतड करते की नाही? का नाही करत? मला करते ना, पुरी तडतड करते की नाही सुरुवातीला? कारण ते तेलामध्ये पुरी टाकल्यावर काय करते? सुरुवातीला तडतड आवाज येतो की? आवाज येतो. पण आवाज केव्हा बंद होतो? पूर्ण भाजल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर आवाज काय झाला? कमी झाला. तसं आपल्या प्रवृत्ती आहेत आपल्या जीवनामध्ये. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे आपल्याला काय करतात? विचलित करतात आपल्या अंतकरण वृत्तीला. कुठपर्यंत? अंतकरण वृत्ती परमात्म्याशी तदाकार होत नाही तोपर्यंत ही विचलित आहे. एकदा परमात्म्याशी तदाकार झाली तर आता पूर्णतेचं ज्ञान आहे. पूर्णतेचं ज्ञान आहे आणि पूर्णतेच्या ठिकाणी स्थैर्यता आहे. म्हणून तो ज्ञानोबरांनी एक ओवी वापरलेला आहे, ज्ञान गंगे नहाले. कोणत्या गंगेत नहाले? नहाले म्हणजे कळालं का? आता नवीन पोरांना काय नहाणं म्हणजे कळणार नाही. म्हणजे नहाले म्हणजे काय? आंघोळ केली. कोणत्या गंगेत आंघोळ केली? ज्ञान गंगे नहाले, पूर्णता जेवणी ध्याले, वैराग्यासी आले पालव नव्हे. ज्ञानरूपी गंगेमध्ये नहाले. नुकत्या गंगेत आंघोळ करायची नाही. तिथं एक वर्णन केलेलं आहे की गुरु दाविल्या वाटा येवणी विवेक तीर्थ तटा धोनिया मळकटा बुद्धीचा. गुरुच्या मार्गानं दाखवलेल्या वाटेनं जर माणूस गेला तर तीर्थतटावर येऊन, कोणत्या तीर्थतटावर? विवेक तीर्थतटा. आणि मग मळकटा धुतला कशाचा? बुद्धीचा.
बुद्धीचा मळ धुवून टाकला महाराज, नाही का. तसं तीर्थतट विवेकाचं एक सांगितलंय, तसं ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान करणं. आपल्याला स्नान कशात करायचंय? ज्ञानरूपी गंगेत. ज्ञान झालं की विवेकाचा बोध आहेच की महाराज, विवेकाचा बोध आहे. त्यामुळे विवेकामध्ये निवाडा होतो, चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, निवाडा झालाय. ज्ञानामुळं सामान्य ज्ञान जर परोक्षत्वान झालं तरी विवेकाचा बोध आहे, आणि विवेकामुळं निवाडा आहे. निवाडा आहे. बघा आपण कशाचा स्वीकार करावा. आता तुम्ही घरातनं एखादा निघताना, एखाद्या सांगतोय, घरातनं निघताना आता एखाद्या समजा टीव्हीला चांगली मालिका लागलेली असेल, ती बघावी का प्रवचनला जावं, ह्या दोन्हीत निवाडा केला की नाही आपण सांगा. म्हणजे एखाद्याचं सांगतो, सगळ्यांनाच आवडते टीव्ही असं काही नाही पण निवाडा केला असेल, नाही म्हणले ती मालिका राहून दे, आपण प्रवचनला जाऊ. म्हणजे हा निवाडा का झाला? कारण मालिकेपेक्षाही समाधान प्रवचनमध्ये असं वाटायला लागतं. त्यातल्या काय ना तर प्रवचन कीर्तन टीव्ही मध्येच लागला असेल तर तो एक भाग वेगळा आहे, नाही का. पण समाधान कशात आहे? तिकडली आपली प्रवृत्ती आहे. प्रत्येक जीव समाधानाकरता मनाची प्रवृत्ती आहे. प्रत्येक जीवाची सुख प्राप्त व्हावं. बघा, मला काय मिळावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवे ना भावे. प्रत्येक जीव कशाची इच्छा करतोय? सुखाची इच्छा. प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा. आता प्रवचनात बसलोय, सुख आहे म्हणून का दुःख आहे म्हणून? सुख मिळावं म्हणून. बरं प्रवचन आता महाराज आता थांबवा, आता बाजूला, आता झाला तासभर झालं तर असं म्हणतोय. हे सुखा करता का दुःख करताय? जर सुख वाटतच असेल तर आणि म्हणेल चालून दे, काय हरकत नाही, थोडंसं आणि अर्धा तास, अर्धा 15 मिनिटं, नियमांना काही बांधील असते म्हणून थांबवतो, पण सुख तर वाटतच करे सुखाच्या अपेक्षा. बरं नियमता सुद्धा कशा करता बनवलेत? व्यवस्थित सुखाच्या करताच आहे ते पण. पण इथून आपण एखादा प्रवचनातनं बाहेर गेला, तो का गेला? कारण त्याला जरासं बसून जरासं वाटलं की जाऊन यावं, म्हणजे त्याला सुख प्राप्त करायचं. ते सुद्धा घरी गेल्यानंतर आपण विश्रांती घेतो. विश्रांती का घेतली? सुखा करता. उठल्यानंतर, सकाळी उठल्यानंतर स्नानादी केल्यानंतर नोकरीला जातो, का जातो? सुखा करताच का दुःखा करता? काहीतरी प्राप्त करायचं आहे, सुख अनुभवायचं आहे. सर्वम सुखम इच्छती. प्रत्येकाचा प्रवास त्या दिशेचा आहे, पण सुखाचा ठिकाण अजून सापडलेला संतांना सापडलाय, संतांना मिळालाय आणि ते जगाला देतात सुखाचा ठिकाण. सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगासारी. माझ्या देवाशिवाय सुखरूप कोण असेल? किती कळवळानं सांगतात. देवासारखा या जगात सुखरूप कोण असेल? देव कळत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं की बाबा हा देवा काय, पण ज्यांना कळाला त्यांना त्याच्यापासून सुखाचीच अनुभूती, आणि त्याच्या सुखामध्ये परिवर्तन, बदल होत नाही. व्यवहारिक लौकिक सुखामध्ये बदल असतो. तुम्हाला जर 10 लाडू खायला दिले, पहिला लाडू खाताना येणारा समाधान आहे, सुख आहे, ते दुसऱ्या लाडूपासून मिळत, दुसऱ्या लाडूपासून मिळणार, तिसऱ्या लाडूपासून मिळत नाही. 10व्या लाडूपासून आनंद नाही, पोटात दुखायला लागतं, बास म्हणतो. घटत जातं हळूहळू. जे सुख घटणार आहे तसं परमार्थातलं सुख घटणारं नाही आहे. परमार्थातलं सुख हे नित्य आहे, शाश्वत आहे, वाढणार आहे, वाढणार आहे. नित्यवर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम. निरंतर वाढणारं सुख कुठं असेल तर परमार्थात. बरं काय रामकृष्ण, वाढणारं सुख कुठं असेल तर परमार्थात, घटणारं सुख कुठं असेल तर विषयांमध्ये. घटणारं सुख आहे, विषयातलं सुख कसं आहे महाराज? घटणार आहे की नाही? घटणार आहे, कारण ते कायम सुख देऊ शकत नाही, तात्पुरतच. म्हणून अविनाश करी आपुले ऐसे, जे नाश रहित असणारा जो परमात्मा आहे, जो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. या दिशेचा प्रवास आपला कवा चालू व्हायचा? तो प्रवास चालू होतोय तो ज्ञानामुळंच. कशामुळे होतोय? ज्ञानामुळे. ज्याच्या जीवनामध्ये समाधान नावाची गोष्ट प्राप्त झालेली आहे, त्याला आणि काही मिळवायची अपेक्षा राहत नाही, पण तो मिळवतो. प्रपंचात राहतो, व्यवहारात राहतो, कर्म करतो, कर्तव्य करतो, सगळे आपल्या लोकांना सांभाळतो, व्यवहारात राहतो, पण तो खरा समाधानी आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच असतो. कुठल्या ठिकाणी असतं? आत्मस्वरूप. ज्याला आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त झालाय त्याला व्यवहारातल्या आनंदाची अनुभूतीची गरजच वाटत.
कारण ज्ञानोबरांचं प्रमाण नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुख बापुडे ते क्षीण. ज्ञानोबरांचं काय बोलणं आहे बघा. नित्यानंद म्हणजे परमानंद, आणि परमानंदाचा अनुभव ज्याला आलाय त्याला विषयातल्या आनंदाला बापड म्हणा. विषय सुख बापुडे ते क्षीण, म्हणून क्षीण शब्द वापरलाय. मग विषयातल्या सुखाला उत्कृष्ट म्हटलेले नाहीत, त्याला बापड म्हणले. बापड शब्दाचा अर्थ काय? काय बापड? बिचारा. काय बिचारायचं म्हटलं? विषयातलं सुख. म्हणून नित्यानंदाचा अनुभवच नसेल तर सामान्य आनंदाबद्दलच आपल्याला समाधान वाटतं. त्या आनंदाचा आपल्याला जोपर्यंत अनुभव नसेलच, कोणत्या आनंदाचा? नित्यानंदाचा. मग नित्यानंदाकरता आपला प्रवास असणं गरजेचं आहे, पण ते होत नाही. आपला असाच वेळ वाया जातो. किती वेळ वाया गेला आजपर्यंत कळालंच नाही, नाही का? पण आपण कोणत्या आशेवरती आहोत हा महत्वाचा. आशेपेक्षाही आहे त्या अवस्थेमध्ये समाधानाचा अनुभव. आशा म्हणजे मनातल्या प्रवृत्ती, मनाची प्रवृत्ती होते. आशेनं काय? आशेनं मनाची प्रवृत्ती होते. आशा आहे म्हणजे काय? हा मिळेल मिळेल, लौकिकातल्या विषयातल्या सुखाच्या अनुभूती करता मिळेल मिळेल हा भाव आहे. आत्ता मिळवायचा. आत्ता ह्या अवस्थेला मी परमात्म्याचं स्मरण करतोय की नाही, माझ्या अंतकरणवरती स्थिर झाले की नाही, माझ्या अंतकरणामध्ये ज्ञानोबरांची ओवी आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझे नेगे मती, अखंड चित्तवृत्ती आठवी मध्ये. प्रवृत्ती आणि निवृत्ती या ओझ्याला घ्यायचंच नाही. बरोबर, ओझच आहे त्या ठिकाणी स्थिर राहायचंय. स्थिर ठाईचं वैसुनी करायक चित्त. काहीही टेन्शन घ्यायचं, चिंता करायची, चिंता काय करायची गरज? चिंता कोण करतो? जे संतांच्या विचारांनी जात नाही त्याला चिंता असते, नाही का? जे भगवत भक्तीमध्ये जे भगवंताच्या विचारांनी जात नाही त्यांना चिंता करायची गरज आहे. जे भगवत भक्त आहेत त्यांना चिंतेची गरज पडत नाही. चिंता निघून गेली म्हणतात, नाही का? चिंता चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. कारण ज्यांना देवाचं ज्ञान, ज्याला देवाचा अनुभव आहे त्याला चिंता लागत नाही. कारण स्थैर्यतेच्या ठिकाणी तदाकारतेचा अनुभव आहे. म्हणून ज्ञानोबराय काय म्हणतात? प्रवृत्ती आणि निवृत्तीला ओझं बाजूला ठेवा. प्रवृत्ती म्हणजे काय? प्रवृत्त झालो आपण, मी ह्यामध्ये प्रवृत्त होणार, हे मी करणार, हा करतो तो अहंकार. आपल्यामध्ये कोणता अहंकार आपण घेतला? कर्तृत्वाचा. मी हे करणार, मी हा करणारा, आणि माझ्यामुळंच हे केलं जाऊ शकतं. बरेच प्रकार आहेत बरं का कर्तृत्व अहंकाराचे. म्हणजे मी करणारा, मीही करतोय आणि माझ्यामुळेच हे होतंय, असे अहंकाराचे पैलू आहेत. आणि मग त्याच्यामध्ये अहंकार अधिक वाढवून ठेवला की माझ्याच मुळे हे होऊ शकतंय, दुसरा कोणाला सामर्थ्य नाही एखादं मोठं कार्य करण्याचं, असं जर तो म्हणत असेल तर तो आता अहंकाराच्या पराकोटीला पोहोचला. नाही का? अहंकार हा माणसाला मर्यादित करतो. अहंकार माणसाला काय करतो? मर्यादित. मग कर्तृत्व अहंकार असेल, आणि कर्तृत्व अहंकारानं प्रवृत्ती शब्द येतो. प्रवृत्त झालो, सहजावस्था प्राप्त व्हायला पाहिजे. आणि ती सहजावस्था एवढी उत्कृष्ट आहे. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा. सुंदर वर्णन आहे. उत्तमा सहजावस्था. आत्ता मी प्रवचन करणार, मी तुम्हाला काहीतरी बोध देणार, मी काहीतरी सांगणार, नाही का? मी सांगणार यातनं, आणि असा मी विचार करणार. हे सगळा असा विचार जर आपण प्रवृत्त झालो त्या गोष्टीमध्ये, मनानं काय झालं? प्रवृत्त झालं. आणि मी हे बाकीच्या गोष्टी सोडलेल्या आहेत, मी ही गोष्ट सोडणार, मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणार, मी तिकडं, ह्या काय? निवृत्त. प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्ही सापेक्षित शब्द आहेत. प्रवृत्ती आणि निवृत्ती सापेक्ष शब्द आहेत. मनामध्ये मी असा विचार केला तरीही चालत नाही की हा एवढं सगळं मी सोडलं, याचा सुद्धा आपल्याला अहंकारच आला की, नाही का? तो एवढं मी का आता मी चांगलं घरातलं काम सोडून मी प्रवचनला आलो, हे सोडलेल्याचा थोडा अहंकार आला की मी आलो. अहो ह्या मीला बाजूला ठेवून यावं लागतं. मी 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 हा शब्द, मग प्रवृत्ती आणि निवृत्तीला बाजूला ठेवलं की मन स्थिर होत.
आणि स्थिर झालेल्या ठिकाणी अखंड चित्तवृत्ती आठवी माते. मी देवाला आठवेन ही प्रवृत्ती झाली. आतापर्यंत देवाला आठवत होतो हे आठवण झाली, बरोबर. पण आत्ता किती देवाला आठवतोय? बसलेल्या ठिकाणी आत्ता आपल्या मनात कोणते विचार आहेत? ज्ञानोबांचे प्रमाण काय? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आत्ता जर भगवंत म्हणून नामाला का महत्व दिलंय? नामामध्ये ऐकणाऱ्यालाही समाधान वाटतं, नामचिंतन चालू आहे. बरं, जो घेतोय त्याची वाणी शुद्ध होते आणि त्या वाणीबरोबर मनही त्या ठिकाणी परमात्मा अवस्थेला लागलं. म्हणून संतांनी एक उपाय सांगितला, ठाईच वैसोनी करायची. काय काय महात्म्य असे आहेत बघा. एकांतात शांत बसतात आणि जप करत बसतात, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काही वेळ अनेक लोक एकत्रित मिळून पुन्हा सगळ्यांनाच जपाचा बोध करतात, सगळ्यांनी एकत्र मिळून जप करावं, रामकृष्ण हरी. भजन म्हणजे काय हो? तर भजन म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या भगवंताची केलेली साधना आहे. भजन म्हणजे मी भजन करणारा हा भाव सुद्धा आता तिथं राहत भजनाच्या अवस्थेला गेल्यानंतर. भजन म्हणजे साधना आहे. प्रवचन ऐकणं आणि प्रवचन करणं दोन्हीही साधन आहेत. आपण साधक आहोत हा भाव नेहमी आपल्या मनात ठेवायचा. आपण कोण आहोत? मग व्यवहारात वागायला लागलो, बाहेर गेलो, समाजात आपण फिरतो, त्यावेळेला आपण मनात काय ठेवायचं आहे? मी कोण आहे? मी वारकरी आहे. हा भाव जरी मनात आला तरी आपली प्रवृत्ती चांगल्याच दिशेचं होणार, वाईट विचार आपल्या मनात येणार. आता मी प्रवचनात बसलोय हा भाव सुद्धा आपल्याला आपलं अंतःकरण शुद्ध करून टाकणार आहे. बरं, आपण प्रवचन ऐकलं किती, ज्ञान घेतलं किती, ज्ञान मिळालं किती, ह्याच्यापेक्षाही आत्ता मी प्रवचनात बसलोय हा भाव सुद्धा आपल्या अंतःकरणाला शुद्ध करणार आहे. एखाद्याचा फोन आला आणि विचारलं कुठे आहे? म्हणले प्रवचनात आहे. त्याचंही मन शुद्ध झालं. तेव्हा म्हणणार काय? अहो महाराज प्रवचनात बसले, तर उगच हे कर. शब्द आला ना प्रवचन, नाही का? शब्द आला कीर्तन, ह्या शब्दांमध्ये ताकद आहे. म्हणून भजन, भक्ती, नामचिंतन, कीर्तन, प्रवचन या साधनांना आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी स्वीकारावं आणि त्या दिशेचा आपला मार्ग चालवा. सन्मार्ग आहे, ह्याच्यामध्ये अपेक्षा नाही. सन्मार्ग आहे, सत्कार्य आहे, सत्क्रिया आहे आणि स्थैर्यता आहे, सात्विक आनंद आहे. नाही का? कसला आनंद आहे महाराज? सात्विक आनंद आहे. या आनंदामध्ये निरपेक्ष भाव आहे, त्यामुळे सात्विक आनंद आहे. आणि हा सात्विक आनंद जेवढा अधिक काळ आपण बघा, आपल्यावर संस्कार कोणत्या गोष्टीचे होतात? अधिक काळ आपलं मन ज्या ठिकाणी राहील त्याच गोष्टीचे संस्कार आपल्या मनावर होतात, बरोबर ना? अधिक काळ आपलं मन ज्यामध्ये राहील. आता आपण विचार करूया, आपलं मन अधिक काळ कोणत्या गोष्टीवर असतं? जरा विचार करूया आपण सगळे. आपलं मन अधिक काळ कोणत्या गोष्टीचा विचार करतं? कोणत्या गोष्टीचा विचार करतं? प्रवचनाचाच विचार करतं असं किती लोक म्हणतील सांगा? कीर्तनाचाच विचार करतील असं किती लोक म्हणू शकतील सांगा? भगवंताचाच विचार सारखं करतंय असं किती लोक? बरं, दिवसातनं 24 तासामध्ये किती मिनिट आहेत, किती सेकंद आहेत हे बघून जावा. त्यात विचार किती परिवर्तित होतात क्षणाक्षणाला हेही बघून जाऊया. मग त्याच्यामध्ये जास्त विचार कोणत्या गोष्टीचे येतात हे जर बघितलं तर जास्त विचार ज्याचे येतात ना, संस्कार कसे होणार? त्याचे होणार का नाही आपल्याला? पण तुम्हाला सांगतो, त्याच्यामध्येही विचारांमध्येही वरवर्ण करणारा विचार वेगळा आणि मनापासनं करणारा विचार एक वेगळा. एक अर्धा तास जरी हरिपाठ आपण केला, 1 तास हरिपाठाला चिंतनाला दिले आपण, तर तो हरिपाठ 24 तासामधल्या मनापासनं केलेला हरिपाठ आहे. त्यामुळे तो काम करत राहणार, पुढे आपण प्रभाव टाकत राहणार. आपला काय टाकत राहणार? प्रभाव टाकत राहणार. तुम्ही देवाकरता कार्य केलंय हो. देव तुमच्याकरता कार्य का करतोय? काय करतोय? कृपा करतोय. त्याची कृपा होतेच की नाही सांगा? त्यामुळं आपल्यामध्ये आपण कसं आहे, आपण देवाला ओळखत नाही तोपर्यंत आपल्याला अहंकार आहे. एकदा का देवाला ओळखलं तर आपण अहंकार सोडून देईल.
आपण देवाला ओळखत नाही तोपर्यंत काय आहे? अहंकार आहे. आणि ज्यानं देवाला ओळखलं त्याच्याकडे अहंकार राहत नाही. मी कोण आहे म्हटले, मी कोण आहे, माझी काय आहे. ज्याच्या एका अंशानं जग स्थित आहे, एका अंशामध्ये जग स्थित आहे. अत्वा भवनेतेन किम ज्ञातेन तवा अर्जुन विष्टभ्यहमिदं कृष्णम एकांशेन स्थितो जगत. एका अंशामध्ये जग स्थित आहे ज्या परमात्म्याच्या, त्याची व्याप्ती केवढी आणि आमची केवढी. आमची व्याप्ती केवढी? आमच्या शरीरापुरती आमची व्याप्ती असेल. आम्ही अहंकार आमचा कुठे येऊ शकतो? आमच्या बरोबर चालणार का नाही अहंकार आमचा? आम्ही जिथं जाईल तिथं आमच्या बरोबर काय येणार? आमचा अहंकार येणारच की. पण देव, तुम्ही जिथं नाही तिथं सुद्धा देव आहे नाही का. तुमचं शरीर म्हणजे तुमचं शरीर जे आहे, तुमचा अहंकार आहे, तो अहंकार सोडला तर देवाकार झालो, तर व्यापकच झालो आपण. त्याच्यासारखे आपल्याला होता आलं पाहिजे नाही का. मग देव माझ्या पाया पडा म्हणून सांगणारे भरपूर असू शकतील का? कारण अहंकारानं पाया पडा म्हणत असतील, पण सहजच लोक दर्शन घेत असतील तर ते त्याचंच दर्शन घेतात ज्या त्यातला अहंकार गेलेला. अहंकार घेऊन कोणीही मोठं कार्य या जगात करू शकत नाही. या जगात अहंकाराला घेऊन कोणीही मोठं कार्य करू शकत. मोठं कार्य म्हणजे काय? व्यापकत्वाचं कार्य. व्यवहारात जीवनात सेवा करत असताना सेवा म्हणून परमार्थिक माणूस करतो, ते देवाचं कार्य म्हणून करतो. एक लहान बालक आहे की मी मागे एक वेळ वाचलेली गोष्ट आहे की आलेले होतं व्हॉट्सअपवर वगैरे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं बघा की एक मुलगा आहे महाराज, तो फुलाचे हार काहीतरी टोपरी विकत होता. आणि मग त्याच्या पायामध्ये चप्पल नाहीत. आणि मग देवाला विनंती करतोय, देवा तेवढी चप्पल तर एक मला असावं नाही का. आणि मग देवाची प्रार्थना करत असताना ते कोणीतरी ऐकतं एक जण, आणि त्या व्यक्तीला वाटतं की ह्या मुलानं देवाला मागणी केली, आपण त्याची मागणी पूर्ण करावी नाही का. आणि म्हणून तो जातो एका दुकानात, चप्पल घेऊन त्या मुलाकरता येतो आणि त्या मुलाला द्यायला जातो. तो मुलगा म्हणतो, देवाला मी मागणी केली, देवाला यायला टाइम मिळाला नसेल म्हणून देवानं देवाच्या मित्राला पाठवलं. अर्थ कळाला का? याचा अर्थ आहे आपल्याला देवाचं मित्र बनता आलं तरी आपण देवरूपच आहे. कार्य सत्कार्य म्हणजे काय असतं? सत्कार्य म्हणजे काय? देवाचं कार्य म्हणजे काय? जेवढं उत्कृष्ट कार्य आहे ते देवाचं आहे. अहंकार सोडला तर सेवाच आहे. ही सेवा आहे. त्या व्यक्तीला काय अपेक्षा नव्हती त्यातनं, त्याला चप्पल दिल्यातनं काय अपेक्षा नव्हती, त्याचा खर्चच होणार होता, पण सेवा आहे. त्या जेवढे पैसे त्याचे खर्च झाले असतील त्या पैशातनं त्यानं काहीतरी खाल्लं असेल, काहीतरी मिळवलं असतं, त्याच्या वस्तू आणल्या असती, तर ते तेवढं जे समाधान मिळालं नसतं त्याच्यापेक्षा 1000 पटीचं समाधान ते दान केल्यामुळे मिळालं. या महाराज रामकृष्ण पुढे 1000 पटीचं बघा की किती मोठा आनंद आहे. कधी तर दुसऱ्याला जेवायला तुम्ही वाढून बघा, जो भुकेलेला आहे नाही का त्याला जेवायला वाढून बघा. आपण दररोजच जेवतो, पण आपलंच आता आपल्याकडे एकच ताट शिल्लक आहे आता आपल्याकडं, नाहीतर आपण आता उपाशी राहणार आहे सकाळच्या दिवसाचं, आणि एखादा अचानक आपल्या दारासमोर आला, आपण उपाशी राहून त्याला जर वाढलं तर समजून जावा पोट भरल्यासारखं आहे. तो आनंद अलौकिक आहे. व्यवहारात जगणं म्हणजे काय असतं हे हितनं कळवून द्यायचं. नुकतं जगतात सगळे, पण जगणं काय असावं? जगणं परोपकाराचं. जगणं कशाचं आहे? परोपकार. त्या परोपकारामध्ये पण मी केलेल्या उपकाराचा अहंकार पण ठेवला जात नाही. मी काहीतरी उपकार केला याचा अहंकारही शिल्लक राहत नाही, असा परोपकार. अहंता, या अहंताच आपल्याला अपेक्षाकृत करते, स्वार्थ तयार करायला भाग पडते. स्वार्थ म्हणजे अहंकारामुळेच होतो. स्वार्थ आणि परमार्थ म्हणजे परमार्थ. स्वार्थाच्या उलट परमार्थ, परमार्थाच्या उलट स्वार्थ. आम्ही परमार्थातच स्वार्थ बघत असेल तर मग परमार्थ झाला का? नाही का. पण परमार्थ हा निरपेक्ष असतो. तिथं परमार्थामध्ये कर्माला कर्म हे नाव नाही. मी कर्म करता, करता शब्द आला, पुन्हा कर्म आला,
आणि त्या कर्माचं फळ, त्रिपुटी आली, कर्ता कर्म क्रिया. पण जेव्हा परमार्थामध्ये कर्म हा शब्द वापरण्यापेक्षा, परमार्थामध्ये क्रिया हा शब्द वापरण्यापेक्षा परमार्थामध्ये सेवा हा शब्द वापरला जातो. परमार्थामध्ये मी जे करतो ती सेवा आहे. कर्म म्हटलं की करता आला, मग मी करणारा म्हटलं नाही का. काय परवा एक ठिकाणी कार्यक्रम कीर्तनाला गेल्यानंतर म्हटलं महाराज कीर्तन कसं काय वाटलं, बरं वाटलं का. एखाद्याला जर आपण म्हटलं तर तो म्हणणार महाराज तुम्ही केलं असं तुम्हाला वाटतंय, कीर्तन तुम्ही केलं असं तुम्हाला वाटतंय, मग तुम्ही केलं म्हणून तुम्ही म्हणत असशीला माझं कसं वाटलं. याचा अर्थ आहे बोलविता धनी वेगळाच. बोलवणारा वेगळा आहे, कीर्तन करवून घेणारा वेगळा आहे. आम्ही निमित्त आहे, आम्हाला हित नियोजित केलंय, तुम्हाला ऐकण्याकरता नियोजित केलंय. कधी तर तुम्ही हित बसताल तर आम्ही ऐकण्याकरता नियोजित असतो, हा नियोजनाचा भाग आहे. पण दोन्हीही अवस्थेला एका येण्याकरताचा भाव आहे. दोन्ही एका अवस्थेला येणार. वक्ता श्रोता श्रवणे पटणे पावती समभावे. ज्ञानोपर्यंत श्रोत्यांना असं म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकार. ज्ञानोबरायांची नम्रतेची पराकोटीता काय असते. पराकोटीता याचा अर्थ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी वाचताना नम्रता शब्द आपल्याला ज्ञानोबरायांची सद्गुण, ती नम्रतेचे गुण आपण बघावे. किती पराकोटीची नम्रता. त्याच्या पुढे नम्रता हा शब्द सुद्धा नम्र होतो नाही का. त्या नम्रतेच्या पुढे नम्रता शब्द सुद्धा नम्र होईल एवढ्या कोटीची नम्रता ज्ञानोबरायांची. कधीही ज्ञानोबराय स्वतःकडे अहमपणानं मी केलं असं म्हणत नाहीत. ही ज्ञानेश्वरी माझ्यामुळे झाली म्हणत नाहीत. हे सगळं गुरुप्रसाद आहे, माझ्या गुरूंनी दिलेलं आहे. म्हणून ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. ज्ञानदेवांचं प्रमाण काय, निवृत्ती देवींचं ज्ञान. ज्ञानोबरायांकरता प्रमाण जगाला देण्याचा भाव काय, तर निवृत्ती देवी, निवृत्तीनाथांचा बोध आहे. आणि निवृत्तीनाथच ते करून घेतात असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या गुरूंमुळे मी ह्या ठिकाणी, म्हणजे सुरुवातीची ओळख स्वतःची सांगताना म्हणे निवृत्ती दासू अवतारी जोजी असं केलं. मी निवृत्तींचा दास आहे. मग आपण त्यांचेच पायिक आहोत. ज्ञानोबरायांची टाइम झाले, अच्छा, आपण त्यांचेच पायिक आहोत. आणि त्यामुळे आपल्यामध्येही आपला अहंकार संपवून आपण सेवाभावामध्ये उतरलो तर त्या ज्ञानानं त्या परमात्म्याचं दर्शन. हा त्या दिशेचा प्रवास आहे. ज्ञानगंगे नहाली, इथनं आपण चालू केलं. ज्ञानगंगेनं नहायल्यानंतर ते ज्ञान कोणतं असेल तर परमार्थिक दिशेचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान. एक परमात्माशी जी एक वस्तू असते ते जया दिसे ज्ञान असते. परमात्मा म्हणून जी वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते ते किती श्रेष्ठ ज्ञान असेल सांगा. परमात्मा ज्या ज्ञानानं वस्तू दिसते म्हणजे अनुभव बरं का. दिसणे म्हणजे केवळ बघणे असं नाही. कारण परमात्मा या डोळ्यांनी बघण्याचा विषय, तो त्याला नावारूपाला आलाय म्हणून आपण बघू शकतो. आला नावारूपा तुका म्हणी झाला, सोप्या पद्धतीने त्याला अनुभवू शकतो. पण त्याचबरोबर ज्ञानाची दृष्टी ही अनुभवाला पाहिजे. त्या अलौकिक आनंदाचा अनुभव येऊ शकतो. आणि म्हणून ते ज्ञान ते ज्ञान श्रेष्ठ आहे. कोणतं ज्ञान, येत परमात्माशी जे एक वस्तू असते ते जया दिसे ज्ञान असतं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञान